तर नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला व्लॉग आहे. ट्रिपच्या काही आठवणी राहाव्या म्हणून व्लॉग बनवत आहे, तरी सर्वांनी सपोर्ट करा. आज आम्ही 12 ज्योतिर्लिंग ट्रिपसाठी निघालो आहे. मग आमचा जिवलग मित्र आला की इको घेऊन सोडायला. चला म्हणला, सोडतो तुम्हाला गाडीजवळ. मग गप्पा मारत गाड्याला सांगितलं कुठं कुठं जाणार आहे. तोपर्यंत आला बघा प्लॅनिंगचा बादशाह गाडी घेऊन. चला म्हणला, निघू आता आपण. मग आता भूक लागली म्हणून जेवण बिवण केलं मस्तपैकी. गड्यांना बास करा म्हणलं तर अजून खात्यात उठा म्हणलं. चला मग लावले गाडी रस्त्याला. तुळजापूर पास केलं. मग आता म्हणलं आता आराम करायचा म्हणून गड्याने जीवाचा पंप ओळखला. मग आता म्हणलं जरा लवकर जा, अजून टाईम आहे आपल्याला, म्हणून आता निघायचं प्लॅनिंग केलं. मग ड्रायव्हर झाला चेंज. मग चला परत लावली गाडी रस्त्याला. मग आता आलो सरळ पुढं. मग आलो बेड पास करून मग पुढचा जीवाचा पंप काढला. मग त्याच्यामध्ये झोपायचं नियोजन केलं, म्हणजे केलंच. तर फिक्स झोपायचंच इथं हो. टायमिंग झालं 12-12:30 वाजले. मग केला आपला टेंट तयार केला, झोपायची तयारी झाली. मग आता झोपलो निवांत. सकाळी 8ला उठून परत निघायची तयारी केली. मग गड्याने तवर बॅग पॅक केली, गाडीत टेंट भरला मस्तपैकी गुंडाळून. परत सुशांत भाऊने गाडी चालू केली. चला म्हणलं आता पुढं जाऊ हळूहळू. आंघोळीची सोय कुठं होते का बघूया. मग काय राजस्थान धाबा गाठला आणि म्हणलं आंघोळ करून घेऊया. तोपर्यंत गड्याने आंघोळ केल्या मस्तपैकी झकाट. मग मस्तपैकी मंदिराच्या आवारात एंट्री केली हो. मग मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मस्तपैकी. रांगेत टाइमला गेला पण काय विषय नाही. मग थोडेफार फोटोशूट केलं मस्तपैकी. आता दुसरा ब्लॉग येईल नाशिकचा त्र्यंबकेश्वर. भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर बाय बाय.